नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची घटकवाईज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 त्यामधील अंकगणित प्रकरण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म यामधील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर पाहूया गणितातील प्रश्नांचे स्पष्टीकरण। तर पहा, प्रश्न आपण ज्यावेळी गणिताचा प्रश्न पाहू त्यावेळी लक्षात येईल की आपल्याला दिलेला आहे पहिला प्रश्न म्हणजे 11वा प्रश्न। 10 प्रश्न हे मानसिक क्षमता चाचणीचे होते। 11वा प्रश्न 30 चे एकूण अवयव कोणते म्हटलंय, किती म्हटलं नाही। तर आपण लगेच बघूयात 30 चे अवयव। बघा 30 चे आपण काय पाहतो अवयव। 30 चे हा 11वा प्रश्न अवयव आपल्याला माहित आहे। अवयव काढू शकतो आपण। पहिला कोणत्याही संख्येचा अवयव काय असतो 1, त्यानंतर एकक स्थानी 0 आहे म्हणून 2, 3 ने भाग जातो 3, 4 ने नाही जात, 5 एकक स्थानी 0 आहे म्हणून 5, 2 ने आणि 3 ने भाग गेला म्हणून 6 ने पण जातो, त्यानंतर 7 ने नाही, 8 नाही, 9 नाही। नंतर या इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बा या दोघांचा जर गुणाकार 30 आला ह्या मधल्या संख्येचा 6 पंचे 30 तर पुढे आणखी 3 अवयव राहिले ते लक्षात घ्यायचं। पाठीमागे 3 आहेत म्हणजे पुढे 3 आहेत। कसं करणार, कशाच्या पाड्यामध्ये तिसऱ्यांदा 30 आहे पाहिजे तर 10 च्या पाड्यामध्ये आहे। कशाच्या पाड्यामध्ये दुसऱ्यांदा 30 आहे 2 नंबरला तर 15 च्या पाड्यामध्ये। आणि त्यानंतर सगळ्यात मोठा अवयव म्हणजे 30 संख्या असते म्हणजे 30 म्हणजे बघा 1 2 3 5 6 10 15 आणि 30 असं कुठं आहे बघा 1 2 3 4 नाही 1 2 3 5 इथं बघा हे तर नाही 1 2 3 5 नाही आहे इथं 5 6 10 15 आणि 30 पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। आलं लक्षात। यानंतर पाहूया दुसरा प्रश्न। प्रश्न क्रमांक 12 40 चे मूळ अवयव आहेत। आता मूळ अवयव विचारलेत बाळांनो, अवयव नाही मूळ अवयव। मूळ अवयव उभ्या पद्धतीने काढा, सोपे जातात तुम्हाला। 40 2 ने भाग जातो, बेदोनी 4 0, नंतर 2 ने भाग जातो, बेक बे 0, आणखी 2 न भाग जातो, बे पंचे 10। आता 5 मूळ संख्या आली, 5 1 5। मग अवयव काय आले बघा। अवयव लिहिण्याची पद्धत ते गुणाकाराच्या रूपात लिहिले जातात। मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजे 3 वेळा 2 आणि 1 वेळा 5 असं कुठं आहे पहा पर्यायामध्ये 3 वेळा 2 आणि 1 वेळा 5 तर पर्याय क्रमांक ए म्हणजे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न 13वा प्रश्न 9 व 12 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजीचे वर्गमूळ। आपण पाहूयात संख्या 9, मला सांगा बरं 9 चा वर्ग काय असेल। 9 चा वर्ग 81 बरोबर। त्यानंतर 12 चा वर्ग सगळ्यांना माहित आहे 144। आपण दोघांचे वर्ग काढले वर्गांच्या बेरजेचे म्हटलंय म्हणून बेरीज करूयात। 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, हातचा आला 1 हे आलं 225। ही त्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज झाली आणि याचे वर्गमूळ म्हटलंय। मग हे सोडवताना हे वर्गमुळात हा 225 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तुम्हाला माहित आहे हा कशाचा वर्ग आहे 15चा, म्हणून 15 हे आपलं उत्तर येणार आहे। वर्गमुळात 225 बरोबर 15 आलं लक्षात, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 14 एका संख्येचे वर्गमूळ 4 आहे।
तर त्या संख्येची दुप्पट होईल. बाळांनो, काय विचारलेलं आहे? एका संख्येचे वर्गमूळ 4 आहे. हे वर्गमूळ आहे म्हणजे आपल्याला अगोदर 4चा वर्ग करावा लागेल. वर्गमूळ दिलेला आहे 4 म्हणजे ती संख्या अगोदर काय करावी लागेल आपल्याला? ती संख्या काढूयात आपण. वर्गमूळ 4 आहे म्हणजे ती संख्या काय असणार? 4चा वर्ग. 4चा वर्ग काय आला बाळांनो? 16. म्हणजे आपल्याला ती संख्या मिळाली अगोदर. आता काय म्हटलंय? ती संख्या काढा म्हटलंय का नाही? तर त्या संख्येची दुप्पट. आता हे 16 मिळालेलं आहे. 16ची आपल्याला दुप्पट करावी लागेल. दुप्पट करणे म्हणजे 2 ने गुणणे. 16 दुनी 32. पर्यायामध्ये पाहूयात 32 आहे का? कुठं आहे? पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 15वा प्रश्न. 32चे मूळ अवयव किती? आणखी आपल्याला मूळ अवयव विचारलेले आहेत. मूळ अवयव म्हटलं की सुरुवातीला आपण जी पद्धत वापरलेली आहे उभी पद्धत, थोडीशी चूक होत नाही म्हणून 2 न भाग जातो. बे क बे, या ठिकाणी 1 उरले, 12 झाले. बेसाही 12. त्यानंतर 16 आले. आता 16ला पण 2 नच भाग जातो. 8 16. 8ला पण 2 न भाग जातो. बेचोक 8. 4ला पण 2 न भाग जातो. बेदोनी 4 आणि ह्या 2ला पण 2 न भाग जातो. बे क बे. मग अवयव काय आले? तर बघा इथं आपल्याला मात्र काय दिलेलं आहे? 32चे मूळ अवयव. आता कोणते नाही, मग अशा आपण प्रश्नावर 40चे अवयव मूळ अवयव पाहिले होते, ते दिलेले होते. आता मात्र किती विचारलेलं आहे. आलं लक्षात? मग किती म्हणल्यावर मोजावे लागतील आपल्याला. तर बघा 1 2 3 4 आणि 5. मग असा पर्याय कुठं आहे आपल्याकडं? बघा तर पर्याय 5 डी ला आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 16वा प्रश्न. 5च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती? हे पहा 5च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती? अगोदर नीट समजून घेत चला. प्रश्न समजला का तुम्ही छान करू शकतात. फक्त प्रश्न नीट समजून घेत चला. आपल्याला 5च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज विचारलेली आहे. गुणित म्हणजे माहित आहे की नाही? गुणित म्हणजे विभाज्य. गुणित म्हणजे विभाज्य. त्या संख्येच्या पाड्यातील पटीतील संख्या म्हणजे त्या संख्येची गुणिते. मग मला सांगा आपल्याला गुणिते 5 काढायचे पहिले. तर गुणित म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, आपण गुणिते घेऊयात 5. पहिले काय आहे? तर पहिलं 5, दुसरं 5 दोन्ही 10, तिसरं 5 त्रिक 15, चौथं 5 चोक 20 आणि 5वं 5 5 25. हे 5 गुणिते झाले. लक्षात आले का? गुणिते म्हणजे त्या संख्येच्या पाड्यातील सर्व संख्या. पहिल्या 5 म्हणलंय म्हणून ही पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं गुणित यांची बेरीज किती? आता तुम्हाला मी सरासरी शिकवलेली आहे की नाही? बेरीज कशी काढायची? तर इकडं 2 पटीतल्या संख्या असल्यावर, पाड्यातील संख्या असल्यावर सोप्या गोष्टी करायच्या. थोडं इकडचे 2 गेले, इकडचे 2 गेले, बरोबर. मधली संख्या काय? 15 आणि एकूण संख्या किती आहेत? 5. मग 15 गुणिले 5, 15 5 75. 75 ही त्याची बेरीज येत असते. करून बघायची असेल इथं पण करून बघूयात. 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5, हातचाला 1. हे सगळ्यांची बेरीज करायची ना आपल्याला गुणिते. आता बघा हातचा 1 आला, 3 आणि 2 5, 6 आणि 7. काय बेरीज झाली रे? 75. म्हणजे बघा जर हे कशावर आहे? सरासरीवर. मधली संख्या गुणिले एकूण संख्या असल्या की ते सर्व संख्यांची बेरीज. पण कधी? पटीत असल्या पाहिजेत किंवा पाड्यातल्या असल्या पाहिजेत किंवा समान फरक असल्या पाहिजेत. हे तुम्हाला मी शिकवले सरासरीमध्ये. ओके. मग उत्तर काय आलं? 75. मग असा पर्याय आपल्याला पाहावं लागेल. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न आहे 17वा. 24 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? पण विभाजक आपण काढतो 24 चे विभाजक. हे सगळं काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नुसतं वाचल्याबरोबर प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. तर 24 चे विभाजक 1 न भाग जातो. 1 विभाजक आहे, 2 आहे,
3 पण भाग जातो, 4 पण भाग जातो, 5 नाही, त्यानंतर 6 जातो, 7 नाही, 8 जातो. ह्या दोन्हीचा गुणाकार 6 चोक 24 आला. म्हणजे पुढं पण आणखी 3 असणार आहेत. त्यातल्या किती त्रिक 24, 8 त्रिक 24, किती दोन्ही 24, तर 12 दोन्ही 24, आणि किती एक 24, तर 24 एक 24. म्हणजे हे विभाजक आले. पण आपल्याला प्रश्न सर्व विभाजक वगैरे काही सुद्धा विचारले नाही. सोपा प्रश्न जरा, 24 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर कोणता आला रे 24 या संख्येचा सर्वात लहान विभाजक? 1. कोणता आला? 1. आता एक गोष्ट लक्षात कधी पण ठेवा, कोणतीही संख्या देऊ द्या, कोणतीही संख्या दिली असेल तर तिचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. मग तीच संख्या म्हणजे 24चा जर मोठा विभाजक विचारला असता तर 24 आला असता. कुठल्याही संख्येच्या बाबतीत लक्षात ठेवा. मग काय येणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. 149 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? आत्ताच आपण पाहिलं होतं आहे की नाही. सर्वात लहान विभाजक म्हणजे 1 असतो सर्व संख्येचा, आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे काय असतो? तर तीच संख्या असते 149. आता मी सर्व विभाजक लिहिणारच नाही. अलग लक्षात, सर्वात मोठा विभाजक विचारलेला आहे, आणि सर्वात मोठा विभाजक काय असतो? सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो. काय असतो? तीच संख्या. मग 149चा सर्वात मोठा विभाजक काय येणार आहे? तर निश्चितपणे 149च तीच संख्या. असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? यानंतर 19वा प्रश्न. 6च्या पहिल्या 3 गुणितांच्या बेरजेचे वर्गमूळ. हे बघा, गुणिते यापूर्वी पण सांगितलं आपण प्रश्नामध्ये. 6च्या पहिल्या 3 गुणितांच्या बेरजेचे वर्गमूळ. 6ची गुणितं लिहूया आपण. 6ची गुणिते. गुणिते म्हणजे काय? पाड्यातील संख्या, पटीतील संख्या. किती म्हटलंय? पहिल्या 3. पहिलं गुणित काय? 6. दुसरं काय? 12. तिसरं काय? 18. बरोबर. मगाशी पण मी सांगितलं बेरीज कशी करायची. तर मधली संख्या किती आहे? 12 गुणिले किती एकूण संख्या आहेत? 3. कारण गुणित आहेत, पटीतल्या संख्या आहेत. यांची बेरीज काय येणार आहे? 36. आता करून बघा. 8 आणि 2 10 6 16. हातचा आला 1 1 2 आणि हातचा 1 3. 36 आली की नाही? पण आपल्याला तेवढंच विचारलं नाही. तर काय म्हणलंय या ठिकाणी? काय दिलेलं आहे आपल्याला बघा. 6च्या पहिल्या 3 गुणितांच्या बेरजेचे वर्गमूळ. हे झालंय बेरीज. आता याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे वर्गमुळात 36. 36 ही संख्या कोणत्या संख्येचं वर्ग आहे? तर 6चा. म्हणजे 6 त्याचं वर्गमूळ आलं. 36चे वर्गमूळ काय? 6. मग असं 6 पर्यायामध्ये आहे का? बघा आहे. कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 20वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. तर असं सांगितलेलं आहे की 20 या संख्येच्या एकूण अवयवांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे. अशा गणितामध्ये सर्व येतं तुम्हाला. मूळ अवयव काढतात, पुन्हा त्यानंतर अवयव काढतात, परंतु कमी आणि जास्तच्या पर्यायामध्ये चुकतात. थोडंसं काळजीपूर्वक पाहत चला. मग आपण अशी चूक आपल्याला महागात पडू शकते. म्हणून थोडंसं काळजी घ्यायची. पहा, 30 या संख्येच्या एकूण अवयवांची संख्या. 30चे अवयव काढूयात आपण. 30चे अवयव. बरोबर. 30ला कशानं भाग जातो? 1 2 3 4 नाही जात आहे की नाही. पुन्हा 5 6. त्यानंतर ह्या दोन्हीचा गुणाकार 30 आला. म्हणजे आता पुढं 3चा अवयव आहेत. कितीच्या पाड्यामध्ये? तिसऱ्यांदा 10 आहे, 30 आहे तर 10च्या पाड्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्यांदा 15च्या पाड्यामध्ये, आणि 1 नंबरला तर 30. मग ह्याचे एकूण अवयव किती आले बघा? 1 2 3 4 5 6 7 8. आणखी बघा 1 2 3 4 5 6 7 8. एकूण अवयव किती आले? एकूण आले 6 अवयव. बरोबर. आता आपण पाहूयात. आणि बघा अवयवांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या. आता मूळ अवयव पण पाडूयात. मूळ अवयव कसे काढतात माहिती आहे तुम्हाला?
उभीच पद्धत वापरायची. वर पण आपण वापरलेले आहे. बे एक बे उरले 1, बे पंचे 10. लक्षात घ्यायचं 2 जेव्हा भाग घालतो तेव्हा निम्मी संख्या खाली आली पाहिजे. त्यानंतर 3, 3 पाची 15. त्यानंतर 5 1 5. आता हे मूळ अवयव किती आले बघा. अवयव 6 आले होते. मूळ अवयव मात्र किती आले तर तुमच्या लक्षात येईल की मूळ अवयव किती आले बाळांनो. 1 2 3 आले. आता प्रश्नाकडे आणखी एकदा नीट लक्ष देऊन वाचायचं. काय वाचायचं तर पहा, एकूण अवयवांची संख्या म्हणजे 6 ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी. मला सांगा ही संख्या जास्त आहे का कमी आहे. जास्त आहे. मग अगोदर आपला पर्याय जास्त असणार आहे हे गृहीत धरा. खात्रीनं जास्त. आता कितीने आता वजाबाकी करूयात. 6 वजा 3. 6 मधून 3 कमी केले तर 3च राहतील. 3ने काय येईल 3ने जास्त असा पर्याय असतो. 3ने कमी 3ने जास्त. आपण पर्यायात पाहूया. हे बघा इथं 3ने कमी आहे 3ने जास्त आहे. 5ने कमी 5ने जास्त. पण आपलं काय येणार आहे 3ने जास्त. म्हणून पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. एका संख्येचे वर्गमूळ 12 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती. असा फार सोपा प्रश्न आहे. एका संख्येचे वर्गमूळ काय आहे आपल्याला दिलेलं 12 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती असं म्हटलंय. मग वर्गमूळ 12 आहे म्हटलंय. मग ती संख्या अगोदर ती संख्या काढू आपण. वर्गमूळ 12 आहे म्हटल्यानंतर ती संख्या काय असणार आहे 12चा वर्ग असणार आहे. 12चा वर्ग बरोबर आपल्याला पाठ आहे म्हणून गुणाकार करत बसायचं नाही. 144. पर्यायामध्ये असं असतं बरं का लगेच 144 तुम्ही जर पाहिलं तर लगेच दिसतं आणि मग आपण चुकतो. आपल्याला तर ती संख्या नाही काढायची तर त्या संख्येची दुप्पट. हे 144 ती संख्या निघालेली आहे. गुणिले 2 करायचा आणि दुप्पट केल्यानंतर 288 येईल. 144 गुणिले 2 288. मग असं 288 पर्यायामध्ये आहे का तर बघा पर्याय येला आहे. काही जण अर्धगणित सोडवून पर्याय बी लिहू शकतात. त्यांनी काळजी करायची थोडंसं. आलं लक्षात. यानंतर पाहूया 22वा प्रश्न. 18 आणि 24 या संख्येचे साधारण अवयव आहेत. अवयव म्हटलंय बरं का मूळ अवयव नाही. गल्लत होते विद्यार्थ्याकडून उगाच मूळ अवयव काढत बसतात. आपल्याला अवयव म्हटलं की अवयवच. तर पहा आपण अगोदर 18चे अवयव काढू. 18ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो पाहूया. 1 हा सर्वांचाच अवयव असतो. 1 समसंख्या आहे म्हणून 2ने भाग जातो. 3 पण भाग जातो. त्यानंतर 4 नाही 5 नाही 6 जातो. 37 18. हे बघा ह्या दोघांचा गुणाकार 37 18 आला. म्हणजे आता पुढं 2च राहिलेले आहेत. किती 2 18 9 2 18 आणि किती 1 18 तर 18 1 18. हे झाले कशाचे अवयव 18चे. आता 24चे पण अवयव काढूयात आपण. 1 न भाग जातच असतो. 1 हा अवयव प्रत्येक संख्येचा आहे. समसंख्या आहे म्हणून 2ने भाग जातो. अंकाची बेरीज 4 आणि 2 6 म्हणून 3ने भाग जातो. 4च्या पाड्यातच आहे 4 न भाग जातो. त्यानंतर नीट लक्षात घ्या. त्यानंतर 2ने आणि 3ने भाग गेला म्हणून 6 पण जातो. त्यानंतर 8 पण भाग जातो. आठ नंतर आणखी 24ला कशानं भाग जातो पहा तर हे 6 चौक 24 या दोन संख्यांचा गुणाकार 24 आला. म्हणजे पुढं 3 अवयव आहेत. त्यातील 8 1 आपण पाहिला आहे. त्यानंतर कितीच्या पाड्यात 2 नंबरला 24 आहे तर 12 आणि त्यानंतर कितीच्या पाड्यात 1च नंबरला 24 आहे तर बघा 24च्या पाड्यात आहे. म्हणजे 24चे अवयव आले 1 2 3 4 6 8 12 आणि 24. आता साधारण या शब्दाचा
अर्थ सामायिक सुद्धा बरं का, दोघांमध्ये असणार आहे. सामायिक साधारण म्हणू अथवा सामायिक म्हणू. तर इथं एक आहे, इथं पण एक आहे, म्हणून एक हा साधारण झाला. त्यानंतर 2 आहे, 2 आहे, 2 पण. त्यानंतर 3 आहे, 3 आहे म्हणून 3. त्यानंतर 6 आहे, इथं पण 6 आहे म्हणून 6. त्यानंतर इथं 9 आहे, इथं नाही. 18 आहे, इथं नाही. म्हणजे किती आले? 1 2 3 6. 4 अवयव सामायिक आहेत. कुठं आहे असा पर्याय बघूया आपण. 1 2 3 6. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 23वा प्रश्न. 1,78,929 या संख्येचे वर्गमूळ आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे वर्गमूळ काढायचं आपल्याला त्या संख्येचं. तर पाहूयात काय वर्गमूळ येईल ते. आता वर्गमूळ तुम्ही म्हणाल सर आम्हाला 30पर्यंतचेच वर्गपाठ आहेत, आम्हाला 30पर्यंतच वर्गमूळ कळतं त्या संख्यांचं, आता मोठ्या संख्येचं वर्गमूळ. तर तुम्हाला माहीत आहे वर्गमूळ काढताना काय सांगितलं मी, मूळ अवयव पाडायचे आणि मूळ अवयव पाडून 2चा एक गट करून आपल्याला वर्गमूळ काढता येतं, हे लक्षात घ्या. तर तरी पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 2 आता येता 2 नंतर भाग जाणार नाही. 9 आणि 9 18 2 20 आणि 8 28 आणि 8 36 म्हणून 3ने भाग जातो. 36 बेरीज झाली म्हणून. 3च्या पाड्यामध्ये 17 पहा, 3 5 15 उरले 2 झाले 28, 3 9 27 उरला 1 झाले 19, 3 6 18 1 उरला, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9. त्यानंतर अजून वर्गमूळ काढत असताना आपल्याला लक्षात येईल की एकदा 3 भाग गेला की दुसऱ्यांदा जाणारच, नक्कीच जाणार. तरी पण बघा 7 13 9 22 आणि 5 27 म्हणजे 3 भाग जातो. बघा 3 1 3 2 उरले 29 झाले, 3 9 27 पुन्हा 2 उरले 26 झाले, 3 8 24 पुन्हा 2 उरले 24 झाले, 3 8 24 1 3 1 3. पुन्हा एकदा अंकाची बेरीज करून पाहायचं. 8 आणि 1 9 आणि 8 17 आणि 1 18 27 म्हणजे 3 भाग जातो. 3 6 18 1 उरलं, 3 6 18 8 आहे, 3 2 6 2 उरले, 3 7 21. आता 3 वेळा गेलाय म्हणजे चौथ्यांदा जाणारच. इथं वर्ग संख्या आहे नाही, गट तयार होत असतात. 3 2 6 3 2 6. आता मात्र इथं चुकायचं नाही, 3 9 27 करतात. ही संख्या लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा. आणि आता 3 9 27 आलं लक्षात. आता यांच्या अंकाची जर बेरीज केली आपण तर बघा 9 आणि 2 11 आणि 2 13. आता मात्र 3 भाग जाईल का? नाही जात. आता इथं आपण अडून बसल्यासारखं असतं आहे की नाही, कारण लक्षात घ्या इथं मात्र नंतर 5 भाग जात नाही, 7 जात नाही, 11 नाही, 13 नाही, 17 आपण मूळच संख्या पाहणार ना. त्यानंतर 23 नाही, 29 नाही, 31 नाही, 37 नाही, 41 नाही, 43 नाही, 47 भाग जातो बाळांनो. इथं मी तुम्हाला 47चा गुणा हे बघा 47 गुणिले 47. तुम्ही म्हणाल सर मग आम्ही कसं शोधायचं तर असे काही गणितामध्ये विचार करावाच लागेल आपल्याला ना. असं नाही की सगळेच गणित सोपे असतील, थोडा एवढा अवघड येणार पण नाही तुम्हाला, पण आलं पाहिजे आपल्याला. मग ही 47 आणि 47चा गुणाकार आहे म्हणजे 47 भाग जातो बघा. मग 47च्या पाड्यात 47 वेळेला आता कसं होणार आहे, 47 गुणिले हे घालवून दाखवू बघा. 47 गुणिले 4 करतो अगोदर. 47 गुणिले 4 बघा. 7 चौक 28 8 हातच्याले 2, 4 चौक 16 2 18 बरोबर. भाग 4चा बसवल्यानंतर इथं किती आहे 220. या 220 मधून 188 वजा केले बाळांनो. मग काय राहणार आहे बघा बरं. 2 11 मधून 3 कमी 8 कमी केले तर 3 आणि 0 32 उरले. आता वरून कोणाचा नंबर आहे या 9चा म्हणजे 329 होणार आहे. तर 7व्यांदा आहे बघा. 7 7 49 47 गुणिले जर तुम्ही 7 केले तर तुम्हाला 329 भेटेल. म्हणजे भाग बसतो 47चा आणि 47 ही मूळ संख्या आहे म्हणून 47 1 47.
47 एक 47. आता आपल्याला काय करायचं आहे? 47 एक 47 केल्यानंतर आता दोन्हीबद्दल आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं. कोणत्या संख्येचं? तर बघा, वर्गमुळात 1,78,929 या संख्येचं वर्गमूळ काढायचं. याचा अर्थ ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाहायचं आहे. तर लगेच लक्षात येईल, या दोन वेळा 3 आले की नाही, एक वेळा घ्यायचं त्यांच्याबद्दल. हे 2 वेळा 3 आले की नाही, एकच वेळा घ्यायचं गुणिले. आणि हे 2 वेळा 47 आले की नाही, एकच वेळा घ्यायचं 47. आणि या संख्येचा गुणाकार जो येईल ते त्याचं काय असेल? वर्गमूळ असेल. बघूया, 3 त्रिक 9 आणि 47 गुणिले 9, 47 गुणिले हे 9 आणि हे 47, 9 7 63, हातच्याले 6, 9 चूक 36 आणि 6 42, म्हणजे 423चा हा वर्ग आहे. म्हणजे 1,78,929चं वर्गमूळ काय? 423. मग असं पर्यायामध्ये आहे का बघूयात. 423 तर आहे. पर्याय क्रमांक सी या पर्यायामध्ये आहे. थोडंसं एकदा तुम्ही सुद्धा एकदा मूळ अवयव नीट काढून बघा. पुन्हा एकदा हे करा आणि काय करा माहिती आहे का? प्रत्येक वर्गसंख्येचे मूळ अवयव पाडून त्याचे वर्गमूळ काढा. जसं 30 पर्यंत तर काढू शकतात तुम्ही, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही, पद्धत लक्षात येईल. ओके. यानंतर पाहूया 24वा प्रश्न. काय आहे 24वा प्रश्न? तर 420चा गुणनखंड आहे. प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे याचे मूळावयव काढायचे आहेत आणि ते गुणाकार रूपात लिहायचे आहेत. हे काही अडचण नाही आपल्याला, मोठी संख्या नाही. 420 सगळ्यांना येते, परंतु इथं चुकण्यासारखं आहे बरं का. काय? 2 न भाग जातो. बघा इथं बे दोन्ही 4, बे एक बे आणि बे 0 0. आता 210 आलं का? गटंगळी खातात मुलं, चुकायचं नाही. 2 ने तर भाग जातो. बे एक बे आणि ही लहान संख्या आहे, डायरेक्ट बे 5 10 आणि 15 करून टाकतात इथं. तर ही लहान संख्या आहे 1 म्हणून भाग शून्याचा बसला आणि नंतर बे 5 10. ही चूक होऊ द्यायची नाही. त्यानंतर अंकाची बेरीज 5 आणि 6 म्हणून 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, उरले किती? 1 झाले 15, 3 5 15. त्यानंतर 5 न भाग जातो. 5 7 35 आणि 7 मूळ संख्या आहे, 7 1 7. आता बघूयात काय आले ते गुणनखंड म्हणजे गुणाकाराच्या रूपात मूळावयव. काय आहे? 420 बरोबर बघा, 420 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 असं कुठं आहे बघा बरं. असं पर्यायामध्ये 2 वेळा 2 1 वेळा 3, 2 वेळा 2 1 वेळा 3 5, 7 नाही इथं. 2 वेळा 2 1 वेळा 3 5 आणि 7. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. यानंतर पाहूया 25वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. 3च्या पटीतील 20 पेक्षा लहान असणारी जिला 3 अवयव आहेत ती संख्या कोणती? 3च्या पटीत असली पाहिजे आणि 20 पेक्षा लहान असणारी आणि तिला 3च अवयव असले पाहिजे अशी संख्या कोणती? आता बघा, 3च्या पटीत पहिलं कंडिशन आहे 3 आहे, 6 आहे, 9 आहे आणि 12 पण आहे 3च्या पटीत. 20 पेक्षा लहान तर सगळ्याच 20 पेक्षा लहान आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक संख्येचे अवयव म्हटलंय बरं का बाळांनो, मूळ अवयव नाही, अवयव. मग अवयव काढूयात. 3चे अवयव काय येतील? तर बघा, मूळ संख्या म्हणल्यावर 1 आणि 3 दोनच अवयव आले. 6चे अवयव पहा, 1 येतो, 2 ने भाग जातो, 3 ने पण भाग जातो आणि 6 ने पण भाग जातो. त्यानंतर 9चे अवयव पहा, 1 ने भाग जातो, 2 न नाही जात, 3 ने भाग जातो आणि नंतर 9 नेच भाग जातो. 9चा अवयव आहे. 12चे पहा, 1 ने भाग जातो, 2 पण अवयव आहे, 3 पण अवयव आहे, 4 पण अवयव आहे. या दोघांचा गुणाकार 12 आला, म्हणजे पुढं फक्त 2च राहिले. तर किती? 2 12 तर 6 आणि 12. आता बघा, ह्याचे अवयव 2 आले, ह्याचे अवयव 4 आले, 6चे अवयव 4 आले, 9चे अवयव 3 आले
आणि 1 2 3 4 5 6 12चे अवयव 6 आले. आपल्याला काय म्हटलंय 3 अवयव आहेत. कोणाचे अवयव 3 आहेत तर 9चे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे 9. पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 26. काय आहे प्रश्न पहा. 25 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकातून 25चा सर्वात मोठा विभाजक, मी शॉर्टमध्ये लिहितो आता, मोठा विभाजक काय आला. अरे तोच असतो ना कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असते. पुन्हा विभाजकातून 5 या संख्येचा सर्वात लहान विभाजक, 5चा सर्वात लहान विभाजक. मला सांगा बरं सर्वात लहान विभाजक म्हणजे काय असतो कुठल्याही संख्येचा तर 1च असतो. म्हणून 1 विभाजक वजा केल्यास, करूयात वजा, हे वजा केल्यास काय आलं 24 उत्तर आलं आपलं. त्यानंतर येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आली. काही संख्या आपली 24. आता येणाऱ्या संख्येच्या म्हणजे 24च्या सर्व विभाजकांची बेरीज म्हणजे 24चे विभाजक काढावे लागतील आणखी आपल्याला. 24चे विभाजक, मुळावय नाही विभाजक काढूयात आपण. 1, त्यानंतर 2, 3ने पण भाग जातो, 4 पण जातो, त्यानंतर 2 आणि 3ने गेला म्हणून 6 पण जातो. ह्या दोन्हीचा गुणाकार आला 6 चोक 24. किती त्रिक 28, 24, 8 त्रिक 24. किती दोन्ही 24, 12 दोन्ही 24. आणि किती एक कितीच्या पड्या 24 पहिल्यांदा आहे तर 24च्याच. हे झाले त्याचे विभाजक, 24चे विभाजक. तरी पण आपल्याला काय म्हणलं त्या विभाजकांची बेरीज. आता ह्या सर्वांची बेरीज करावी लागेल. बेरीज करताना उभी मांडणी नाही केली तरी चालते, आपल्याला येत नाही का हे बघा 24 आणि 12 किती होणार आहेत 36. 36 आणि 8, 8 आणि 6 14 म्हणजे 44. 44 आणि 6 50. 50 आणि 4 54. 54 आणि 3 57. 57 आणि 2 59 आणि 1 60. काय बेरीज झाली ह्या सगळ्यांची बेरीज काय आली बाळांनो 60. इथं चिन्ह दिलं नाही मी. ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. अधिक 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 ह्या सर्वांची बेरीज काय येते 60. पर्यायात बघा बरं, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 27वा प्रश्न. एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. तर ती संख्या पुढीलपैकी कोणती. हां प्रश्न नीट पहा. एका संख्येला डबल वाचतोय मी, त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. तर ती संख्या पुढीलपैकी कोणती. ती संख्या विचारलेली आहे. तर बघा आता अगोदर आपण 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. तर 35चे विभाजक काढूयात आपण. 35चे विभाजक काय येतात 35चे विभाजक तर बघा 1 न भाग जातो, त्यानंतर 5 न जातो, त्यानंतर 7 न जातो आणि नंतर 35 नेच जातो. बरोबर आलं लक्षात. तर मग आता आपल्याला आपण काढले 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. यांचा जर गुणाकार केला आपण, हे बघा सोपी पद्धत करताना गुणाकार काय करायचा, ह्या तिन्हीचा गुणाकार करू. ह्या तिन्हीचा 35 येतो. 5 एक 5, 5 7 35, 35 गुणिले 35. आता एकदा प्रश्न वाचा. एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. तर ती संख्या पुढीलपैकी कोणती. हे बघा ह्या दोन संख्याचा एका संख्येला एका संख्येने गुणले असता 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार येतो. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हे बघा ह्यांचा गुणाकार म्हणजेच 5 एकक स्थानी असल्यानंतर वर्ग कसं करतात 5चा वर्ग करायचा 5 5 25 आणि 3च्या पुढची संख्या 4 4 त्रिको
12 म्हणजे 1225 हा त्या विभाजकांचा गुणाकार आला. नीट लक्षात घ्या बरं का, या विभाजकांचा गुणाकार आला. तर ती संख्या पुढीलपैकी कोणती? तर इथं 1225 दिसतंय. लगेच पर्याय 1225 लिहितात. आपल्याला ती संख्या काढायला सांगितली म्हणजे 1225चं वर्गमूळ ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाहावं लागेल. तर इथंच आपल्याला दिसतं आहे म्हणजे वर्गमुळात 1225 कशाचा वर्ग आहे रे? तर लगेच 35 गुणिले 35 त्याच संख्येला त्याच संख्येने गुणले असता म्हणलंय. म्हणजेच 35 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि असं 35 कुठं आहे? पर्याय क्रमांक ए यामध्ये. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. काही जणांनी सी लिहिलेलं असेल. यानंतर पाहूया 28वा प्रश्न. 3 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. बाळांनो 3 अंकांची लहानात लहान संख्या, 3 अंकाची लहानात लहान संख्या अगोदर कळाली पाहिजे. 3 अंकाची म्हणजे 3 अंक असलेली संख्या म्हणजे कोणती असते? 3 अंकी संख्या लहानात लहान 100 असते. तुम्हाला माहित आहे कोणती आहे? 100. 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आहे. मग आता मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल म्हणजे याचे मूळ अवयव पाडावे लागतील आपल्याला. 100चे मूळ अवयव पाडूयात. 2 न भाग जातो, 2 पंचे 10 0. नंतर 2 न भाग जातो, 2 दोन्ही 4 1 उरले 2 पंचे 10. आता नाही जाणार, 5 ने भाग जातो, 5 5 25. आणखी 5 न भाग जातो, 5 1 5. मग गुणाकाराच्या रूपात कशी लिहू आपण ती संख्या 100? तर बघा किती वेळा 2 आहे? 2 गुणिले 2 2 वेळा. आणि 5 किती वेळा आहे? 2 वेळा. 5 गुणिले 5 म्हणजे 2 वेळा 2 2 वेळा 5 असं पाहिजे पर्यायामध्ये. 2 वेळा 2 इथं 25च दिलं, इथं नाही आहे. 2 वेळा 5 2 वेळा 2 मागं पुढं असेल तरी चालतं. म्हणून पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? यानंतर पाहूया 29वा प्रश्न. 2 प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 570 आहे. त्यांच्या वयामधील तफावत आहे. तफावत म्हणजे फरक, अंतर म्हणजे सुद्धा फरक. कितीने कमी कितीने जास्त म्हणल्यावर सुद्धा फरक. तफावत म्हणजे काय? फरक. प्रौढ व्यक्ती, प्रौढ व्यक्ती कुणाला म्हणतो आपण? ज्याचं वय 18 वर्षापेक्षा अधिक आहे. कमीत कमी 18 वर्ष प्लस पाहिजे म्हणजे 18 वर्षापेक्षा अधिक. 18 वर्षे सुद्धा चालतं प्रौढ व्यक्तीचं वय म्हणजे मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. आलं लक्षात? मग प्रौढ व्यक्तींची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे 570. अशी आपण 2-3 उदाहरणे यापूर्वी पण सोडवलेली आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तरी पण हे उदाहरण सोडवता आलेलं नाही. बऱ्याच जणांनी 29वा प्रश्न सोडवून स्पष्टीकरण द्या असं पाठवलेलं आहे. नीट लक्षात घ्या. 2 प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 570 आहे. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो? 2 संख्यांचा म्हणजे प्रौढ असो किंवा काय असो 2 संख्यांचा गुणाकार काढायचा असेल तर अगोदर दिलेला गुणाकार त्याचे मूळ अवयव पाडायचे. 570चे मूळ अवयव पाडूयात. 570ला 2 न भाग जातो, 2 दोन्ही 4 1 उरलं 17, 82 16 1 उरले 2 पंचे 10. त्यानंतर 6 8 आणि 5 13 आणि 2 15 3 ने भाग जातो, 3 9 27 1 उरलं 15 झाले, 3 5 15. आता 5 न जातो 95 आहे म्हणून 5 1 5 उरले किती 4, 5 9 45. आता मात्र 19 मूळ संख्या आहे, 19 नच भाग जातो, 19 1 19. म्हणून आता 19 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे दोघांचं वय. या ठिकाणी 1 तर मिळाला आपल्याला 19 आहे की नाही. उरलेल्या तिघांचा गुणाकार करूयात. ह्या तिघांचा काय होईल बघा. 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर काय 5 त्रिक 15 आणि 15 दोन्ही 30 म्हणजे एकाचं वय 30 वर्ष आणि दुसऱ्याचं वय 19 वर्ष झाले की नाही. दोघांची पण वय 18 पेक्षा जास्त. आता तुम्ही म्हणाल सर काय 19 हे ऑलरेडीच 18च्या पुढे आहे ना म्हणून हे एकटंच. आणि हे जर आपण कोणाचाही गुणाकार करायला गेलो 19 दोन्ही 38 जर केलं 19 दोन्ही 38 तर 5 त्रिक 15च राहील मग लहान होईल. म्हणून दोघांची वय मिळाली
पण आपल्याला नुसते वयच काढायचे नाहीत. आपल्या पुस्तकामध्ये तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती असं दिलेलं आहे. इथं मात्र तफावत दिली. तफावत म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी. म्हणजे 30मधून 19 वजा केले तर काय राहील, 11 वर्ष. आणि असा पर्याय 11 वर्ष कुठं आहे का बघा, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. यानंतर पाहूया आपण शेवटचा प्रश्न, 30वा प्रश्न. काय आहे बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यामध्ये येणाऱ्या जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती. आपल्याला माहीत आहे 1 ते 100 पर्यंत कसल्या संख्या पाहिजे आपल्याला, जुळ्या मूळ. जुळ्या म्हणजेच जोडमूळ. जुळ्या त्यालाच आपण दुसरं काय नाव आहे, जोडमूळ. संख्यांच्या जोड्या किती म्हणलंय, संख्यांच्या जोड्या. पाहूयात आपण संख्या, पुन्हा बघूयात जोड्या. आता बघा लक्षात घ्या, पहिली संख्या आहे जोडमूळ संख्या. कशाला म्हणतात, ज्या दोन संख्यांमध्ये कशाचा फरक असतो, 2चा फरक असतो किंवा एक संयुक्त संख्या असते. पाहूयात पहिल्यांदा. पहिली जोडी आहे 3 आणि 5, त्याच्यामध्ये 4 संख्या आहे. दुसरी जोडी आहे 5 आणि 7, त्याच्यामध्ये 6 ही संख्या आहे. तिसरी जोडी आहे 11 आणि 13, बघा 12 ही एकच संख्यामध्ये आहे. त्यानंतर ह्या मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या. चौथी बघा 17 आणि 19, 17 19 मूळ संख्या आहेत, मध्ये संयुक्त संख्या 18 आहे. त्यानंतर पाचवी जोडी आहे 29 मूळ संख्या आणि 30 सोडून 31 मूळ संख्या, 5 झाल्या. सहावी जोडी आहे 41 मूळ संख्या आणि 42 मध्ये सोडून 43 मूळ संख्या. ह्या 50 पर्यंत झाल्या. 50 पर्यंत किती आहेत, 6 आहेत. किती आहेत, 6. परंतु आपल्याला 100 पर्यंत विचारले. 100 पर्यंत पुढं फक्त 2च आहेत. कोणकोणत्या, सातवी 59 मूळ संख्या, 60 मध्ये सोडून 61 ही मूळ संख्या. आणि त्यानंतर 8वी बघा 71 मूळ संख्या, 72 सोडून 73 मूळ संख्या. ह्या अशा किती जोड्या आहेत, 100 म्हणजे 50च्या पुढं 2 आहेत. पण आपल्याला एकूण विचारल्यात. ह्या 6 आणि ह्या 2 एकूण किती झाल्या जोड्या, तर एकूण जोड्या आहेत 8. मग असा पर्याय कुठं आहे ते पाहूया. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं आज आपण प्रश्नपत्रिका 3 मधील सर्वच्या सर्व म्हणजे 20 उदाहरणाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. काळजीपूर्वक पहा. प्रत्येक स्पष्टीकरण जसं लिहिलंय तसं वहीमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही. धन्यवाद.